मॅडम इकडे आला तुम्ही या साईडला. हां थोडे इकडे या एक बस. अजून आहे सेपरेट द्यायचं. हा, one by one. एक डॉक्टर प्रीती मॅडमने सुदर्शन आज आपण दोन गोष्टी सेलिब्रेट करणार आहोत. एक आहे वर्ल्ड IVF डे, त्यालाच आपण वर्ल्ड न्यूरोलॉजिस्ट डे म्हणतो. आणि दुसरी गोष्ट मी सांगेन, वर्ल्ड IVF डे मी का आपण 25 जुलैला सेलिब्रेट करतो त्याचं कारण सांगतो. कारण जी पहिली टेस्ट ट्यूब बेबी झाली होती लुईस ब्राऊन 25 जुलै 1978 मध्ये लंडनमध्ये झाली होती. हा एक जगासमोर चमत्कार होता. त्यावेळेस IVF नव्हतं, माहीत नव्हतं. ज्या जोडप्यांना बाळ व्हायची नाही त्यांना आयुष्यभर तसंच राहावं लागायचं त्याच्यापूर्वी 78च्या अगोदर. पण जेव्हा हे लुईस ब्राऊनचा पहिली IVF जन्माला आली, IVFची सुरुवात ही ब्लॉक ट्यूबसाठी झाली होती. ज्यांच्या ट्यूब्स ब्लॉक आहे त्यांच्यासाठी झाली होती. लुईस ब्राऊनची आई होती, त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक होत्या. त्यावेळेस डॉक्टरांनी विचार केला की अशा महिला ज्यांच्या ट्यूब ब्लॉक आहे त्यांना कसं प्रेग्नन्सी दिलं जाईल. आता तुम्हाला माहिती आहे की प्रेग्नन्सीसाठी गर्भ तयार होण्यासाठी ट्यूब चांगली लागत असते, फॉलिपियन ट्यूब चांगली लागत असते. युट्रसमधून जेव्हा स्पर्म येतो, ओव्हरीजमधून एग्ज येतो, त्यांचं मिलन हे ट्यूबमध्ये होत असतं. आणि जर ही ट्यूब ब्लॉक असेल तर ती घटना घडत नाही आणि प्रेग्नन्सी लागत नाही. मग अशा महिलांना आयुष्यभरच निसंतान राहावं लागायचं. मग त्या डॉक्टरांनी काय केलं की त्यावेळेस तिथून एग्ज बाहेर काढला, हजबंडकडून स्पर्म घेतला, त्यांचा गर्भ बनवला आणि तो डायरेक्ट गर्भाशयामध्ये प्रत्यारोपित केला. आणि अशा प्रकारे ह्या लुईस ब्राऊनचा पहिला जन्म झाला. 1978 मध्ये ही झाली होती. आता ती मोठी झाली आहे, तिचं लग्न झालं, तिला नॅचरली बाळ झाली आहे. हर्षा चावला आपली इंडियामधली पहिली टेस्ट बेबी आहे. आणि 1978 पासून आतापर्यंत जगभरामध्ये मला वाटतं 90 लाखापेक्षा जास्त टेस्ट बेबी जगभरामध्ये आहेत. त्यातला मोठा भाग आमच्या इंदिरा IVFचा आहे. आताच आम्ही 2 लाख सक्सेसफुल प्रेग्नन्सी पूर्ण भारतभरामध्ये देण्याचं काम केलंय. तुम्ही बघत असता की आपल्या समाजामध्ये ज्यांना बाळ होत नाही त्यांना कसं समाजामध्ये कुठल्या दृष्टीने बघितलं जातं. कुठल्या कार्यक्रमात ते गेले तर त्यांना सारखा तोच क्वेश्चन विचारला जातो की तुम्हाला बाळ होत नाही आहे. त्यांना ते एम्बॅरेसिंग फील होतं. भरपूर पेशंट त्यांच्या स्टोरी सांगत असतात आम्हाला. आणि निसंतानता भारतामधून कमी झाली पाहिजे. भारतामध्ये जे इन्फर्टाईल कपल आहे त्यांना ट्रीटमेंट चांगल्या उत्तम क्वालिटीची ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून डॉक्टर अजय मोडे सरांनी इंदिरा IVFचे सेंटर्स चालू केले. पहिलं सेंटर उदयपूरला झालं होतं 2011 मध्ये. आणि आज 2026 मध्ये त्याची ग्रोथ होऊन तुम्ही बघता 200पेक्षा जास्त सेंटर्स पूर्ण भारतभरामध्ये आहेत. आणि सगळे युरोपियन स्टँडर्डनुसार काम करतात. तुम्ही बघाल की आता जो व्हिडिओ आपण तुम्ही बघताय दिल्लीच्या प्रकरणाचाच पूर्ण सगळ्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, तो सगळीकडे बघायला मिळतोय. तर इंदिरामध्ये असं काही होत नाही कारण इथे RI विटनेसिंग सिस्टीम आहे. या सिस्टीमचं कार्य हेच आहे की गॅमेट मिक्सिंग नाही झाली पाहिजे है ना. IVF तर फार पुढे गेले. 1978 मध्ये फक्त IVF होता. आज आपण पिक्सी ह्या गोष्टी करत असतोय. भरपूर ॲडव्हान्समेंट त्याच्यामध्ये आलेली आहे. तरी पण पेशंटसोबत काही धोका नाही झाला पाहिजे, त्यांचं गॅमेट मिक्सिंग नाही झालं पाहिजे. ह्यासाठी आपण RI विटनेसिंग सिस्टीम चालू केली. याच्यामध्ये 17 चेक पॉईंट्स असतात. आणि चुकूनही प्रत्येक वेळी ATM सारखं कार्ड पेशंटला मिळतं. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा डिश तिला एक टॅग लागलेला असतो खाली डिशच्या खाली आणि तो स्क्रीन होतो. आणि प्रत्येक वेळी ही डिश स्कॅन केली जाते. आणि चुकूनही दुसऱ्या पेशंटचं जर गॅमेट्स तिथं आले तर अलार्म असतो, प्रोसिजर स्टॉप होते. अशा प्रकारे पेशंटला ह्यापासून गॅमेट मिक्सिंग होण्याचा जो धोका आहे तो बऱ्यापैकी 0 झालेला असतो RI विटनेसिंग सिस्टीममध्ये. ही सिस्टीम सगळ्या सेंटरमध्ये इन्स्टॉल करण्याचं सरांचं
असतं आणि आमच्या सगळ्या सेंटर्समध्ये ते इन्स्टॉल झालेलं आहे. नक्कीच त्याचा फायदा बॅक साईडला आता ही गोष्ट आत्ता समोर आली. आपण सोशल मीडियावर एवढे व्हिडिओज बघत असतो पेशंटचे, त्यामुळे पण ही सिस्टीम जेव्हापासून इंदिरा चालू झाली तेव्हापासून इंदिरामध्ये कार्यरत आहे. हे तुम्हाला पेशंट्सला माहीत नसतं, पण बॅक एंडला ह्या गोष्टी चालू असतात. त्यासोबत आमचं धडपड असते की चांगल्या क्वालिटीची उत्तम क्वालिटीची ट्रीटमेंटसुद्धा आमच्या मराठवाड्याच्या पेशंटला मिळाली पाहिजे. हे सेंटर मी 2017मध्ये चालू केलं होतं ना, आणि ह्याच्यासोबतच आमचं बीड नांदेड, लातूर, अकोला, बुलढाणा, जालना या ठिकाणी लेवल 1ची OPD सेंटर्स आहेत. आणि असा समज असतो की मुंबई आणि पुण्याला गेलो म्हणजेच रिझल्ट चांगला असतो, असं नाही आहे. आणि ह्याचं प्रूफ म्हणजे तुम्हाला सांगतो, मी म्हटलं की तुम्हाला सांगेन, इंदिरा आयोग छत्रपती संभाजीनगरला पूर्ण भारतामधून इंदिरा आयोगच्या 200 सेंटर्समधून सगळ्यात चांगली लॅब म्हणून, सगळ्यात चांगलं बीटासीजी म्हणून, सगळ्यात चांगलं ऑडिट कॉम्प्लायन्स म्हणून आम्हाला लॅब ऑफ द इयरचा अवॉर्ड यावर्षी मिळाला. हे सेलिब्रेशन आपण करतोय. खरं तर ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपण एवढ्या पेरिफेरीला असून सुद्धा एवढ्या चांगल्या क्वालिटीचं काम करतोय आणि भारतामध्ये नंबर 1 येणं ही साधी गोष्ट नाही आहे. याच्या मागे खूप डेडिकेटेड मेहनत आहे. त्याच्यासोबत माझ्या डॉक्टरांची टीम आहे. आमचे डॉक्टर्स सगळे इथं आहेत, बाते सर आहेत, जे की मेल इन्फर्टिलिटीमध्ये काम करत असतात. आत्ताच आम्ही मायक्रोटिसाची फॅसिलिटी सुद्धा आणलेली आहे आणि आमचं डिस्कशन होतं की कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे, कशा गोष्टी आपण अजून ॲडव्हान्समेंट किंवा टेक्नॉलॉजी किंवा सायन्समध्ये जे काही प्रयोग झाले ते आपण इथं कसे इम्प्लिमेंट करून कसे चांगले रिझल्ट्स आमच्या पेशंटला मिळतील आणि कसं इम्प्रूव्हमेंट, ह्याच्यामध्ये आमची सारख्या मिटिंग्स होत असतात आणि त्याचा प्रयत्न करत असतो. ह्या सगळ्या लोकांची साथ मला असते आणि ह्या साथीमुळे तसंच आमची एम्ब्रोलॉजिस्ट टीम आहे. आमच्या आदिती मॅडम आहेत, सरिता आहे, त्याच्यानंतर आमची अश्विनी आहे. डेडिकेटेड काम एम्ब्रोलॉजीमध्ये त्या असतात आणि फार सेन्सियर आहेत त्या. त्यांचं काम फार स्किल्ड आहे आणि आमची लॅब ही नेहमीच 1, 2, 3 नंबर, पहिल्या 3मध्ये संभाजीनगर नेहमीच असतं. मला सवयच नाही आहे बघायची की आमची लॅब कधीतरी मागं गेली आहे. यावेळेस ती नंबर 1ला आली आहे. खरंच खूप मोठा अभिमानाची गोष्ट आहे. त्यासोबत आमचा नर्सिंग स्टाफ असेल, आमची अकाउंट टीम असतील, आमचे मनोज आणि फार्मसिस्टची मुलं आहेत. तुम्ही बघाल इथे ह्यांना कधी असं त्यांचा जॉब सोडून एखाद्या पेशंटला काही अडचण असेल तर ते समोर येतात, त्यांना गाईड करतात है ना, आणि त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात. असं नाही की माझा अकाउंटचा जॉब आहे, मी का जाऊ, किंवा मी फार्मासिस्ट आहे, मी का जाऊ. ही मुलं बाहेर जाऊन यांनी कॅम्प्समध्ये पॅम्पलेट सुद्धा डिस्ट्रीब्यूट केले. ह्या लेवलचं डेडिकेशन माझ्या टीमचं आहे, त्याचं फळ मला इथे मिळालं आहे. ह्याच्यासोबतच आता परवाच्या दिवशी आमचे इंटरनल ऑडिट होत असतात. जर तुम्ही बाहेर पेशंटचे रिव्ह्यू आम्ही सेंटरचे घेतच असतो, त्यासोबत सुद्धा आमचे इंटरनल ऑडिट्स होतात, ज्याच्यामध्ये सगळ्या डॉक्टरांची ट्रेनिंग असेल, डॉक्टरांची स्किल्स असतील किंवा मग स्टाफचं जे आहे किंवा इथं प्रोटोकॉल फॉलो केली जाते हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. आणि खूप अभिमानानं मला असं सांगायचं वाटतंय जेव्हा ते ऑडिटर्सनी मला सांगितलं की सर तुमच्या जे हाऊसकीपिंग स्टाफ आहे तो खूपच छान आहे. मला एवढं चांगलं वाटलं की मावश्या ज्या आहेत आमच्या मागच्या 7 वर्षापासून काही मावश्या काम करत असतात ना, काही त्याच्यामध्ये नवीन आहे, पण हे तंतोतंत जे प्रोटोकॉल सगळे फॉलो करायचा प्रयत्न करतात है ना. आणि स्टाफ कुणी असेल, मावशी असेल किंवा डॉक्टर्स असतील है ना, आमच्यासाठी सगळे सेमच आहेत. प्रत्येकाला आपापली जबाबदारी वाटून दिलेली आहे, त्यांनी ते कार्य करायचं असतं. आणि माझी छाती अभिमानाने फुलून आली त्यावेळेस की माझ्या मावशाबद्दल सुद्धा एवढं चांगलं बघायला जाते. भरपूर पेशंटचे रिव्ह्यू तुम्ही बघितला असाल, 5 स्टार रेटिंग आहे सेंटरचं आणि भरपूर मला वाटतं 500+ पेक्षा जास्त रिव्ह्यूज पेशंटनी दिलेले आहेत. सगळे रिव्ह्यूज जेन्युइन आहेत आणि भरपूर पेशंट्स आम्हाला भेटायलाही येत असतात, छोटी छोटी बाळं घेऊन येतात आणि त्यांच्या हेच बोलणं असतं की सर खरंच तुमचा स्टाफ चांगला आहे, आज आम्ही इथं आहोत या जर्नीमध्ये, तर आम्हाला कुठेही असं फिलिंग आलं नाही म्हणून आम्ही आज बाळाला घेऊन भेटायला आलो. त्याच्यासोबत माझे काही नवीन पेशंट इथं बसलेले असतील, तुम्हालाही सांगतो निश्चित एक दिवस येईल की तुमचंही बाळ तुमच्याकडे असेल आणि तुम्ही असंच आम्हाला भेटायला याल. सगळ्यात जास्त आनंद कधी होतो तुम्हाला माहिती आहे, जरी माझी तुम्हाला व्हिजिट होत नसेल किंवा प्रत्येक वेळी भेटणं पॉसिबल होत नाही, कोणतरी ओटीमध्ये असतं, कुठले डॉक्टर बाहेर असतं, पण बॅक एंडला ना आमच्या डोक्यामध्ये तुमचे रिझल्ट असतात, त्यावेळेस तेवढं ट्रेस आम्हालाही असतो. आम्हाला वाटतं की अरे ही सगळी हिस्ट्री माहीत असते, आम्हाला असतं की अरे या पेशंटनी एवढं सगळं सफर केले, आज त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह यायला पाहिजे. फक्त असं होतं की आम्ही तुम्हाला भेटत नाही किंवा तुम्हाला वाटतं अरे यांना काही कन्सर्न आहे, असं नसतं ना. जरी मी म्हटलं ना की 1 to 1 चेहऱ्यावरती नाही भेटलो तरी सगळ्या रिझल्ट माहीत असतो. एखादी डिफिकल्ट केस असेल आमची चर्चा होत असते की या पेशंटसाठी आपण काय केलं पाहिजे की चांगला रिझल्ट या पेशंटचा येईल आणि याला बाळ होईल. तर नक्कीच तुम्ही चांगल्या हँड्समध्ये आहात, हेच मला तुम्हाला आशा द्यायची. डेफिनेटली आमचे प्रयत्न आहेत की 100% रिझल्ट असायला पाहिजे, पण हे लक्षात ठेवा हे सायन्स आहे, याच्यामध्ये असं 100% कधीच नसतं
है ना. पण 70-80% ॲव्हरेज रिझल्ट येण्याचा प्रयत्न करतो. 70-80% हा कमी रिझल्ट नाही आहे, हा खूप चांगला रिझल्ट आहे.